टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवून मी आपणास सांगत आहे. तर आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य तुम्हाला कसं बनतं आणि त्याची रचना कशी असते हे तुम्हाला सविस्तरपणे शिकवत आहे. कालच्या तासिकेमध्ये सुद्धा मी आपणास हे सिंपल प्रेझेंट टेन्समधले म्हणजे साध्या वर्तमानकाळातले वाक्य कशी तयार होतात हे सांगितलेले होते. तुम्ही लक्षपूर्वक प्रॅक्टिस करा. यामध्ये तुमची रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग तिन्ही पण स्किल कंप्लीट होऊ शकतात. तर बघा, तर सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आपण कसं बनवतो मी सूत्र तुम्हाला दिलं होतं काल, तर ते पुन्हा एकदा लिहून घ्या. करता अधिक क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. आलं लक्षात? हे सूत्र आहे आपलं कोणतं? सिंपल प्रेझेंट टेन्सचं. या सूत्राच्या आधारे तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमानकाळातले वाक्य एकापेक्षा अनेक बनवू शकता. आता आपण क्रियापद कोणतं घेऊ? आपण गो नावाचं क्रियापद घेऊ. गो, GO, गो. गो म्हणजे जाणे, आणि याचं दुसरं रूप आहे वेंट, आणि तिसरं गॉन. गो, वेंट, गॉन. गोपासून बनणारे वाक्य मी तुम्हाला सांगतो की ते कसे बनवले जातात. तो गावाला जातो. तो गावाला जातो. ही वाक्य आहे, हे पहिलं वाक्य आहे. तर ह्या वाक्याला आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायचं. तर मग आता आपण या पद्धतीनं रचना करायची त्याची. सुरुवातीला करता ह्याचा. आता तो म्हणजे कोण? त्याला काय म्हणायचं? ही म्हणायचं. ही. मुख्य क्रियापद आता घ्यायचं. मुख्य क्रियापद गो. आणि काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर समजा ही, सी, इट हे जर करते असतील आणि नाम असेल, विशेष नाम, तर त्यावेळेस क्रियापदाला काय प्रत्यय लागतं? एस किंवा ES. त्या पद्धतीनं मग आपण काय करायचं? याला ES प्रत्यय लावायचं. ही गोज, GOES, गोज टू दी मार्केट. ही गोज टू दी मार्केट. आपण काय करायचं? गावाला ऐवजी काय म्हणायचं? तो बाजारात जातो. गावाला जातो म्हणण्याऐवजी आपण काय म्हणायचं इथं? तो बाजारात जातो. किंवा तुम्ही गो जरी हे जरी ठेवलं की तो गावाला जातो, तर ही गोज टू दी व्हिलेज. ही गोज टू दी व्हिलेज. दुसरं वाक्य बनवू आपण. बरं, जाऊ दे, तेच घेऊन टाकू आपण. तो गावाला जातो. तो गावाला जातो. तो गावाला जातो. ही गोज टू दी व्हिलेज. ही गोज टू दी व्हिलेज. तो गावाला जातो. रामा गावाला जातो. आता हे दुसरं वाक्य. रामा गावाला जातो. राम गोज टू दी व्हिलेज. रामा गोज टू दी व्हिलेज. व्हिलेज म्हणजे गाव, खेडेगाव, याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. नंबर 4. मी गावाला जातो. मी गावाला जातो. मी गावाला जातो. तर मग कसं होईल आता? ही मी म्हणजे हा झाला आय. जातो यासाठी गोज, गो. आय गो टू दी व्हिलेज.
आम्ही गावाला जातो. आम्ही गावाला जातो. आम्ही गावाला जातो. आम्ही गावाला जातो. वी गो टू दी विलेज. वी गो टू दी विलेज. आम्ही गावाला जातो. ते गावाला जातात. नंबर 6. ते गावाला जातात. ते गावाला जातात. दे गो टू दी विलेज. दे गो टू दी विलेज. आता आपण हे वाक्य बनवलं. तो गावाला जातो. ही गोज टू दी विलेज. रामा गावाला जातो. रामा गोज टू दी विलेज. मी गावाला जातो. आय गो टू दी विलेज. आम्ही गावाला जातो. वी गो टू दी विलेज. ते गावाला जातात. दे गो टू दी विलेज. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे कर्ते वापरून आणि एकच क्रियापद वापरून आपण अनेक वाक्य बनवू शकतो किंवा वेगवेगळे क्रियापद वापरून आणि हेच कर्ते वापरून आपण एकापेक्षा जास्त वाक्य बनवू शकतो. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. जे नवीन कोणी बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.